यावर्षी आंबा बागेला गेल्या वर्षी इतका माल नाही आहे, कारण की मध्यंतरी 2-3 वेळेस अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा झाला आणि यामध्ये बागेचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण तरी जवळपास 40-50% या दरम्यानच सध्या झाडावर माल आहे आणि हा माल तुटेपर्यंत त्याच्यामध्ये आणखी उन्हामुळं गळतीही होऊ शकते. आपण जर सध्या बघितला तर अशा पद्धतीने झाडाला माल लगडलेला आहे. अशा पद्धतीने आंबे लगडलेले आहेत. हे काही झाडालाच अशा पद्धतीचा माल आहे, तर काही झाडाला तुरळक आहे. आता ह्या झाडाला तितका माल नाही आहे, पण हे झाड चांगलं आहे, म्हणजे चांगला माल आहे ह्या झाडाला. गेल्या वर्षी आपला 15 दिवसामध्ये सगळा माल विकला होता, हातोहात आंबे विकले होते. तर यावर्षीही त्याच पद्धतीने आंबे विकण्यात येणार आहे. 100% नैसर्गिक आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारची फवारणी किंवा कसल्याही प्रकारचं औषध या झाडांना टाकलेलं नाही आहे. अगदी बुरशीनाशकाची सुद्धा याच्यावर फवारणी केलेली नाही आहे. म्हणजे 100% नैसर्गिक आहे. झाडाची जोपासनाच नैसर्गिक पद्धतीने केली जात आहे. थोडा लॉस होईल हरकत नाही, पण क्वालिटी असली पाहिजे, दर्जा असला पाहिजे. क्वालिटी आणि दर्जा असला तर शेतीमाल सहज विकतो आणि घेणारे देखील मोठ्या विश्वासाने घेत असतात. गेल्या वर्षी ज्यांनी आंबे खरेदी केले त्यांनी यावर्षीही संपर्क साधलेला आहे की यंदाही आमच्यासाठी आंबे ठेवा म्हणून. त्यामुळं यावर्षीही सहजपणे हे आंबे विकणार आहेत, कारण की याच्यामध्ये क्वालिटी आहे आणि हे आंबे नैसर्गिक पद्धतीने पिकवले जाणार आहेत. अशा पद्धतीने यावर्षी हे झाडं डेव्हलप झालेले आहेत.